जय श्रीराम। विश्वसंत परमपूज्य मोरारी बापू यांचं लातूर नगरीत 22 मे रोजी सकाळी 10:40 विमानतळावर आगमन झालं। त्यानंतर ईश्वरजी डागा, ओमप्रकाशजी डागा, त्याचबरोबर श्यामजी बियाणी, राजगोपालजी बियाणी, ब्रिजवासी, मालपानीजी, आडसोळ, गिल्डाजी यांच्या निवासस्थानी ते गेले होते। आम्ही दैनिक मराठवाडा नेता अंक त्यांना श्यामशेठ बियाणी यांच्या निवासस्थानी दिला। बापूंनी आशीर्वाद दिले। मित्रहो, सकाळी 9 वाजता राम मंदिरामध्ये 3 मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे। त्याचा व्हिडिओ पहा तुम्ही। त्यानंतर रामकथा मंडप, ज्याचा आम्ही 2-3 वेळा लाईव्ह केलेला आहे। आज औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी संपूर्ण पाहणी केलेली आहे आणि कथेचा वेळ हा उद्या म्हणजे आज 23 मे रोजी 4 वाजता आहे आणि नंतर ही कथा दररोज सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। पहा, आमदार अभिमन्यू पवार यांनी या पाहणी वेळेस संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे। मित्रहो, एक उच्च अभ्यास, कॉन्ट्रोवर्सी नाही, देश, देव आणि धर्म आणि विश्व शांती। आणि मला 1993चा मी त्यांना त्या कथेच्या इथं अंक दिला होता। स्वर्गीय मदनलालजी बियाणी ज्यांनी मला व्यासपीठावर बापूंना भेटून अंक द्यायला परवानगी दिली होती, नव्हे ते स्वतः व्यासपीठावर होते। एक मंगल पवित्र अधिक मासानिमित्त डागा परिवार आणि श्री राम कथा समितीनं एक दुग्ध शर्करा योग आलेला आहे। उन्हाळ्यात उकाड्याची बिलकुल अडचण होऊ नये म्हणून शॉवरची व्यवस्था केलेली आहे। भोजन करण्याची, भोजन म्हणजे व्यवस्था, स्वयंपाकघर, भोजन कक्ष, पाण्याची, पार्किंगची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। दैनिक मराठवाडा नेता मीडिया हाऊस, मराठवाडा नेता चॅनल व मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं मी त्या संयोजकाच्या वतीनं विनंती करतो की हा अधिक मास, धोंड्याच्या महिन्यामध्ये एक आगळा वेगळा योग आलेला आहे आणि जो पूर्वीचा किल्लारी कारखाना, आता निळकंठेश्वर साखर कारखाना, मला आठवतंय सातत्यानं झगडे मारामाऱ्या होत होते, पण त्यावेळा बापूंच्या हस्ते बॉयलर प्रदीपन झालं, मग दंगा फिसाद काही झाली नाही। आणि मी त्यावेळेस पासूनच गंध लावतो, मला त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे जाहीर कथेमध्ये, गंध लगाने से बाकी कुछ हो ना हो, आदमी पागल तो नहीं होता, अशा प्रकारचं एक भाषेवर प्रभुत्व, प्रात्यक्षिक आणि कॉन्ट्रोवर्शियल नसलेलं व्यक्तिमत्वाचा कथा संपन्न होत आहे हजारोच्या संख्येनं। आणि त्याचबरोबर लोकांना 10ला कथा आहे म्हणजे घरून सकाळी 8ला निघावं लागणार। लातूर बस स्टँड, औसा बस स्टँड, निलंगा बस स्टँड, उमरगा बस स्टँड येथून सर्व व्यवस्था केलेली, जाण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर महाप्रसादी म्हणजे भोजनाची व्यवस्था केलेली आहे। शेकडो जे मुलीच्या लग्नात कधी वेळ देणार नाहीत ते मंडळी अहोरात्र परिश्रम करत आहेत। मित्रहो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।